नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. क्लब म्युझिकाना तर्फे म्युझिकाना आयडॉल या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हर्टच्या श्रद्धा गायकवाड आणि रिदमर्सचे उमेश कुलकर्णी या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन शैला ठाकूर, उदय कुलकर्णी आणि नीता कुलकर्णी यांनी केले होते. या स्पर्धेला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. एकूण 150 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. प्राथमिक फेरीतून 53 गायक कलाकारांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या 17 स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात लिटिल चॅम्प्स श्रेयन पवार याने प्रथम तर शौर्य यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रौढ गट 1 सबरीश शर्मा प्रथम तर ओम किशोर कुमार जोशी द्वितीय आले. प्रौढ गट 2 अनिल जोशी यांनी प्रथम आणि देवदत्त राजगुरू यांनी द्वितीय स्थान मिळवले. ज्येष्ठ नागरिक भालचंद्र कुलकर्णी यांनी प्रथम तर प्रभाताई जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या मुख्य परीक्षक पदाची जबाबदारी प्रख्यात संगीत संयोजक श्रीकांत खडके, गायिका वीणाताई जोगळेकर, उमेश कुलकर्णी आणि श्रद्धा गायकवाड यांनी यशस्वीपणे सांभाळली. या दिमागदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार व गायक विजय राम कदम, लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्टच्या अध्यक्षा सुनंदा डेरे आणि भाजप पुणे शहराचे उपाध्यक्ष राजाभाऊ जोरी, शोभा पंडित आणि रेखा धामणकर उपस्थित होते. नीता कुलकर्णी यांच्यातर्फे स्पर्धेतील विजेत्या महिला गायकांचा पारंपरिक पैठणी साडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुणे संगीतकार विजय राम कदम यांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेला जॉय लुकास, HV मेंदळे अँड सन्स, अशोक देसाई आंबेवाले आणि श्रीकृष्ण ज्वेलर्स यांचे मोलाचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमात सूत्रसंचालन शैला ठाकूर आणि शिवानी कुलकर्णी यांनी केले.
श्रद्धा गायकवाड. 1.25 महिन्यापूर्वी उदय कुलकर्णी सरां आमच्या कमिटीतले त्यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यानंतर आम्ही जोमाने कामाला लागलो. साधारण ऑनलाईन मधून तसेच वेगवेगळ्या ग्रुप्स मधून आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला. जवळपास 150 लोकांनी यात भाग घेतला होता, पण 20 लोक येऊ शकले नाहीत. त्या 130 लोकांमधून आम्ही फायनल मध्ये सेमीफायनल करता 53 जणांना निवडलं, पण त्याच्यातले पण 2 आले नाहीत. पण आज आम्हाला हे करताना जाणवलं की लोकांना संगीतावरती खूप प्रेम आहे. म्युझिक खूप स्ट्रेस बस्टर आहे. सिनियर सिटीजनचा रिस्पॉन्स सगळ्यात जास्त होता. सगळ्यात जास्त आम्हाला टफ गेलं सिनियर सिटीजन मधून सिलेक्शन करायला, कारण आज संगीत हा दुसरं कुठल्याही करमणुकीच्या साधनापेक्षा म्युझिक हे इमॉर्टल आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही हे सगळं करतोय. नवीन नवीन लोकांना व्यासपीठ देणार आहोत, चांगले कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. पण आम्हाला टॅलेंटेड मुलांची सिंगर्सची गरज होती. तसं तसं नवीन मुलं आज तुम्ही बघितली खूप छान गाऊन गेली. त्यामुळे यंग जनरेशनला आम्हाला या प्रवाहात आणायचंय. त्याकरता आम्ही हे कॉम्पिटिशन आयोजित केली होती आणि आम्हाला खूप त्याच्याबद्दल आनंद झाला. म्युझिकाना आयडॉल 2026 जे आहे हे पहिलं सीझन आहे. पुढच्या वर्षी देखील सीझन 2 घेऊन दरवर्षी यायची आमची इच्छा आहे. जर तुमचं सहकार्य असेल तर नक्की घेऊ. धन्यवाद. उमेश. नमस्कार, मी उमेश कुलकर्णी. हर्ट्स अँड रिदमर्स तर्फे आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापासून या कॅराओके कॉम्पिटिशनची तयारी करत होतो आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की इट हॅज बीन एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. आणि जसं सरांसारखे दिग्गज लोक आम्हाला आज या कार्यक्रमाला लाभले आणि त्यांच्या टिप्स त्यांनी दिल्या, अशाच टिप्स आम्ही जे स्पर्धक आमच्याकडं आले रजिस्ट्रेशनसाठी, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आणि फक्त पुणे नाही, ही महाराष्ट्रभरसाठी स्पर्धा होती. सो बेसिकली मुंबईतून, नाशिकहून, संभाजीनगरहून, कोल्हापूरहून, अहिल्यानगर, सातारा या सगळ्या जिल्ह्यातून लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आमचं हर्ट्स अँड रिदमर्स हे पहिलं वर्ष होतं आणि त्याला आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ह्याच्या पुढे जाऊन आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा घेऊ. आणि दुसरी हर्ट्स अँड रिदमर्स बद्दल बोलायचं तर आमचं क्लब म्युझिकाना म्हणून नवी पेठेत एक छोटासा स्टुडिओ आहे आणि आणि योगायोगाची गोष्ट अशी की विजय सर आज इथं आहेत. राम कदम सरांच्या घराच्या बाजूला, म्हणजे विजय सरांच्या घराच्या बाजूला लागून आमचा स्टुडिओ आहे आणि त्याच्यासारखं भाग्य आमचं नाही. त्यामुळे खरोखर आमचा तो स्टुडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते, जे पार्टिसिपंट्स पहिल्यांदा आले त्यांना आम्ही ॲक्च्युली त्यांच्याकडून गाणी म्हणून घेतली बऱ्यापैकी. त्यांच्या चुका पण काही ठिकाणी दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा कॉम्पिटिशनमध्ये गेल्यावरती त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो फ्लॉलेस होता आणि नो डाऊट सगळेच पार्टिसिपंट खूप छान होते. थँक्यू. संगीत मन को पंख लगाए, गीतों से रिमझिम रस बरसाए. आज श्रद्धा गायकवाड आणि उमेशजींनी आणि त्यांच्या सर्व टीमनी जी काही ही स्पर्धा घेतलेली आहे ती सगळ्यांची गाणी ऐकून मन प्रसन्न झालं. खरोखर आपलं भारतीय संगीत या स्पर्धेमधून जिवंत राहिलेलं आहे. नवीन गाणी खूप येतात जातात, परंतु त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. पण आज अगदी लहानांपासून वय वर्ष 82 पर्यंत लोकांनी जे काही कला आपली सादर केलेली आहे त्यामध्ये जुन्या गीतांनाच जास्त प्राधान्य दिलं गेलेलं. हा जुनी जी गीतं आहेत हा आपल्या संगीताचा आत्मा आहे आणि ते जतन करण्याचं काम श्रद्धा मॅम, लायन्स क्लब हे सगळेजण करतात. आणि त्यांनी आज मला या ठिकाणी बोलावून माझा सन्मान केला. या लोकांना पारितोषिक देण्याची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि भविष्यात जर तुम्हाला माझ्याकडून काही मदत लागली तर अवश्य सांगा, मी त्या मदतीसाठी नेहमी तयार असेल. धन्यवाद. नमस्ते, सुनंदा डेरे, लायन्स क्लब ऑफ पुणे 4ची अध्यक्षा. म्युझिकाना आयडॉलचा आज फायनल राऊंड होता. यामध्ये खूप छान, म्हणजे सगळेच विनर्स खरं तर म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला होता. प्लॅटफॉर्म मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं मुलांच्या दृष्टीने आणि सिनियर सिटीजनच्या दृष्टीने. आणि हे छान काम आपले उमेश कुलकर्णी आणि श्रद्धा मॅडमनी केलेले आहे. आणि त्याचबरोबर विजयजी कदम सर यांनी इथे येऊन त्या
जे पार्टिसिपेट होतं त्यांनाही छान प्रोत्साहन दिलेलं आहे. लायन्स क्लब अनेक संस्था, अनेक अनेक सामाजिक कार्य करत असतात. त्याप्रमाणे या मुलांनाही पुढे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक छोटे गिफ्ट्स आपण त्या मुलांसाठी आणि सिनियर सिटीजनसाठी दिलेले आहोत. लायन्स क्लब मध्ये आय चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प, नंतर यूथसाठी, हंगरसाठी आणि नंतर इन्व्हायरमेंटसाठी अशी भरपूर कामं करत असतो. त्यापैकीच हे एक काम आहे. नमस्कार, मी उदय कुलकर्णी. साधारणतः 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी श्रद्धाताई, उमेश कुलकर्णी आणि मी आम्ही तिघंजण बसलो होतो, त्यावेळी असा एक विचार झाला की कॉमेडी किशोरचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर काय करायचं. तर ते आम्ही असं ठरवलं की आपण एक अशी कॉम्पिटिशन घेऊयात सगळ्यांची आणि त्यासाठी काही ग्रुप करूयात. आणि त्या ग्रुपमधनं आजचा हा कार्यक्रम तयार झाला आणि आज हा कार्यक्रम सक्सेसफुली आम्ही इथे परफॉर्म केला. सगळ्यांनी इथे येऊन खूप छान प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिला. गायक पण छान होते, ऑडियन्स पण छान होतं, आमचे प्रमुख पाहुणे पण छान होते, आमचे स्पॉन्सरर पण छान होते. एकूणात काय सगळंच चांगलं होतं. त्यामुळे कार्यक्रम फार चांगल्या रीतीने होऊ शकला. धन्यवाद. मी शैला ठाकूर. मी क्लब म्युझिकानामध्ये ऑर्गनायझर म्हणून काम करते, श्रद्धा आणि उमेश बरोबर. जेव्हा 1 तारखेला त्यांची कल्पना झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर मी लगेच त्याला हो म्हटलं. आणि 4 तारखेला आमचं फ्लायर पण ह्याच्यामध्ये आलं, पेपरमध्ये आलं. लोकांना सांगायला आम्ही सुरुवात केली. जवळजवळ आम्ही 400 ते 500 फोन कॉल्स केले, 1 to 1 फेस टू फेस सगळ्यांशी बोलून आम्ही साधारण 150 मेंबर्स आम्ही जमा केले आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. ऑडियन्स चांगला झाला, ऑडिशन्स चांगली आली. त्यानंतर सेमीफिनाले, ग्रँड फिनाले पण छान झाला. आणि असंच आमचे कार्यक्रम सीझन 1चा सीझन 2 लवकरात लवकर हो, हीच आमची अपेक्षा आहे. थँक्यू. समा